खरं आहे का, कशा पद्धतीने आहे का? केंद्रात नाही मला माहिती नाही असं का म्हणतात. त्याचं कारण असं जे सरकार आहे कधी त्याच्याकडे स्वच्छ बहुमत नाही. चंद्रबाबू आणि नितीश कुमार या लोकांचं सरकार यांनी साथ मिळाले. त्याच्यानंतर या गव्हर्नमेंटची एक स्टॅबिलिटी ही एका ठीक रस्त्यावर आहे. हे दोघे पार्टनर जोपर्यंत मोदींच्या बरोबर आहेत तोपर्यंत मला त्या ठिकाणी अडचण दिसत नाही. फक्त एकच आहे की गेली 10 वर्ष आम्ही बघितलं की सर्व सत्ता मोदींच्या हातामध्ये होती. आता त्या सत्तेत वाटेकरी आलेली आहे आणि वाटेकरी आल्यामुळं आम्ही बघतो त्याचा काही फरक परिणाम काही दिसतो का. अवकाश आहे करेल थोडे दिवसात, पण एका उंचीत जी सत्ता होती ती आता अवस्था राहिलेली नाही. होईल नाही होईल, कारण विधानसभेच्या खूप निवडणुकांचा अनुभव तुम्हाला आहे. असं की लोकसभेच्या निवडणुकीला 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. एक, भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की आम्हाला 400 जागा हव्यात. आणि का तर संविधानात बदल करण्याची आवश्यकता आहे. हेगडे नावाचे एक त्यांचे मंत्री आणि आणखीन 3-4 लोक यांनी जाहीरपणाने ही भूमिका मांडली की आम्हाला संविधानात बदल करायचा होता. आणि ही त्यांनीच मांडली असं नाही, श्री मोदी यांनी सुद्धा अशी भूमिका मांडली. आणि त्यामुळं लोकांच्यात अस्वस्थता होती की या देशामध्ये संविधानाला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं आपण या मतदानामध्ये अत्यंत जागृतीने मतदानात भाग घेतला पाहिजे हा विचार जनतेने केला. आणि त्याचा परिणाम आपल्याला एकदम 400वरनं खाली आलेले चित्र बघायला मिळालं. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याही 3 राज्याच्या निवडणुका आता आहेत. या निवडणुका असं दिसतं लोकांच्यामध्ये की बदल हवा आहे. आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत, जो देशात ज्यांच्या हातात सत्ता त्यांना कुठेतरी आवड घातला पाहिजे. आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची आपल्याला संधी आहे असं चित्र दिसतं. पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी विधानसभेची निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढं एकसंगतीचं पर्यायाचं आम्ही उभं केलं होतं ती करायची प्रक्रिया सुरू झाली. पण त्याला मूर्त स्वरूप येण्याची आवश्यकता आहे. ते जर मूर्त स्वरूप आलं तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. ते जर नाही आलं तर आजचे राज्यकर्ते त्यांना किंमत मोजावं लागेल. पण लोकसभा इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल. पण ही माणसांनी बुजरेपणा सोडला पाहिजे. मराठी माणसांबद्दल दिल्लीत आकस आहे ही गोष्ट खरी नाही असं तुम्ही म्हणतात. माझं असं आकर्ष आहे असं नाही. मराठी लोक आता आम्ही पार्लमेंटचे सभासद, मी अनेक सभासद असे पाहिले यापूर्वी की त्यांचं दिल्ली धोरणं सहमत नाही. काय असं आहे की एक तर मराठी आणि महाराष्ट्रात आलेली अनेक आमची सरकारी त्यांचं दिल्लीचं जे काही वास्तव्य असतं ते महाराष्ट्रातून आलेल्या लोकांच्या पुढचं सीमित असतं. आम्ही कधी कर्नाटकात किंवा नॉर्थ ईस्टचा किंवा तिकडचं उत्तर हिंदुस्थानाचा खासदार
त्यांच्याशी फारसा आमच्या लोकांचा संबंध नसतो. जाण्या येणं बैठक आमच्यात असते. माझ्या मते हे व्यापक असण्याची गरज आहे. पण शेवटी देश म्हणून आपल्याला तो देशाकडे बघावंच लागेल. आणि देश म्हणून बघत असताना या देशातल्या विविध राज्यात विविध भाषेमधल्या अनेक घटकांच्याशी सुसंवाद डायलॉग हा जर आपण ठेवला तर माझी खात्री आहे की त्याची अधिक उपयुक्तता आहे. मराठी आणि महाराष्ट्रातल्या प्रतिनिधींचं या गोष्टीची कमतरता मला अनेक वर्षापासून दिसते. मी माझ्याबद्दल सांगणं योग्य नाही. उदाहरणार्थ माझी मुलगी तुम्ही जर बघितलं तर रोज संध्याकाळी तिच्याकडं निदान अर्ध्या राज्याचे लोक तरी येत असतात. हा जो एक डायलॉग सुसंवाद हा जो आहे तो आमच्याकडे अनेक सरकारी अन्य राज्याशी ठेवत नाही. आपल्या मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली. सरकार काहीच देत नसेल, सरकार द्यायच्या मानसिकतेत दिसत नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही, आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली. ती तुम्हाला योग्य वाटतं? मग तशाचा मुख्यमंत्री जे माझ्याशी बोलले त्याला 8 दिवस झाली आणि त्यांची भूमिका इतरांची चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी. आणि ते जर असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जी दराने किंवा आणखीन कोणाच्यामध्ये अस्वस्थता आहे त्यातनं मार्ग कदाचित निघू शकेल. या सगळ्याचं जे मूळ आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे. यात तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा असं जरांगेंनी म्हटलंय. तुम्ही आणि तुमचे सहकारी सुद्धा. त्यांनी हेही सांगितलं नाही केलं तर माझा आग्रह राहणार आहे. त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या. आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा. माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची डायलॉगची मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूल केली जाईल. शिक्षणासाठी योग्य विरोधक तुमचे नेहमी असंच म्हणतायत की जरांगे जे आंदोलन करतात त्यामध्ये शरद पवारांचाच हात आहे. परिस्थिती आहे तुझं काही म्हणजे लातूर भूकंप झाला तरी शरद पवार जवळ ती चर्चा त्या काळात होती. तेव्हा माहीत नाही कदाचित तुमच्या काही सिनियर लोकांना नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसकट या मागणीकडे कसं बघतात? या सगळ्या गोष्टीची चर्चा मुख्यमंत्री ज्यावेळेस सगळ्यांना बोलून करतील त्यावेळेला मार्ग काढण्याच्या दृष्टीने आम्ही याच्यात लक्ष घालू. आज उगीच त्याच्यावर भाष्य करणं आणि प्रस्तुता किंवा अंतर वाढवणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. आमदार माजी आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला लागले, बाबाजी प्रवेश घेतात. अजूनही काही जणांची नावं चर्चेत आहेत, त्याबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हाला लोकांची नाही. जे लोक विचाराने आमच्याबरोबरचे होते एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही. पण काही घटक आमचे असे होते मित्र की त्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली. त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत पक्षात होईल आणि नंतर अंतिम निर्णय. तुम्ही लोकमाता संघातीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी एक प्रश्न उपस्थित केलेले होते, तर ते तुमचं मत कायम आहे आताही महाविकास आघाडी म्हणून पण असं सरकारच नाही. सरकार नाहीये पण असं सरकार आल्यावर बघू ना. तर हे योजनांची घोषणा मोठ्या प्रमाणावरती होतीये. योजना लाडकी बहीण लाडका भाऊ
याचे रिफर्केशन देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसता येईल? तिथे काही नाहीच आहे. त्यामुळे होते आता या सगळ्या घोषणा आहेत. निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी 4-5 दिवस एखाद दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हौसा देऊन एक जनमानस हौस्या बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो. पण लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्पुरतं आहे, हे निवडणुकीच्या पूर्वी आहे. यापूर्वी या लोकांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशी चर्चासुद्धा नागरिकांच्यात आहे. त्याचा काही ना काहीतरी परिणाम होईल. पण एकूणच फुकट किंवा या देण्याच्या सगळ्या प्रवृत्तीच्या ज्या योजना आहेत त्याच्याविषयी तुमचं मत काय? म्हणजे ओव्हरऑल एक योजना म्हणून. पुढच्या म्हणजे तुम्ही असं आहे सरकारमध्ये की होता. शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला गुंतवणूक केली तर योग्य आहे. पण नरेंद्र मोदींची भाषा या संदर्भातली जर लक्षात ठेवली तर ते सतत एक म्हणायचे की ही रेवजी आहे. हे रेवजीचं वाटप आहे आणि या रेवजीच्या वाटपानं देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत होणार नाही. ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे. हे जे नरेंद्र मोदी यापूर्वी अनेकदा बोलले त्याच्याशी प्रामाणिकपणा जर त्यांचा असेल तर हे चालू आहे. त्याच्या संबंधी स्वच्छतेने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरे यांचं अमितशहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न. पवार पुढे म्हणाले किंवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितलं होतं. थँक्यू. माझा प्रश्न आहे आज थोडा वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियांमध्ये आज बरीचशी काही गावं आहेत ती कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्र संदर्भातला की कर्नाटकातली काही मराठी गावं ती महाराष्ट्रात आहे. आपल्या याविषयी काय मत आहे? असं आहे की जी गावं इकडे यायला पाहिजे कसं म्हणतात त्याचा आमच्या सगळ्यांचा आहे. अनेक वर्षाचा आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की काही गावं आपल्याकडची की ज्या ठिकाणी मराठी भाषिकांची संख्या कमी आहे, कन्नड भाषिकांची संख्या अधिक आहे, त्यांची मागणी त्या संदर्भातली कर्नाटकात जायची आहे. आणि त्याबद्दल थोडी चर्चा विविध राजकीय पक्षांच्यामध्ये झाली आणि हेही मत त्या ठिकाणी व्यक्त केलं की जी गावं तिथं 70% 80% मराठीचाच भाषिक आहेत त्या लोकांच्या बाबतीत विचार करायची भूमिका आपण ठेवावी. मात्र कर्नाटकात जी मराठी भाषिक गाव आहे ती त्याच वेळेला इकडे आली पाहिजे.